देख रहा है कल तो चलाओ साइकिल के संदेश के साथ बुल्ढाना जिला साइकिलिंग क्लब की ओर से पंढरपुर के लिए साइकिल आनंदवारी रवाना हुई। पिछले 5 वर्षों से आयोजित इस अनूठी यात्रा का उद्देश्य स्वास्थ्य, पर्यावरण संरक्षण और अध्यात्म का संदेश जन जन तक पहुंचाना है। करीब 450 किलोमीटर लंबी ये यात्रा 4 दिनों से पूरी की जाएगी। इस पहल की शुरुआत पहले वर्ष केवल 3 साइकिल सवारों ने की थी, लेकिन अब इसका दायरा लगातार बढ़ता जा रहा है। इस वर्ष 10 युवतियां सहित 100 से अधिक साइकिल सवार इस वारी में शामिल हुए हैं। बुल्ढाना अर्बन के संस्थापक राधेश्याम चांडक और शिवसेना नेता अनुज सावले ने हरी झंडी दिखाकर यात्रा को रवाना किया। 11 जुलाई को ये टोली पंढरपुर पहुंचेगी, जबकि 12 जुलाई को आयोजित होने वाले हजारों साइकिल सवारों के भव्य रिंगण समारोह में भी हिस्सा लेगी। आमची बुलढाणा ते पंढरपूर ही 5वी सायकल वारी आहे। दरवर्षी महाराष्ट्र सायकल संमेलन असतं, त्या ठिकाणी आपल्या बुलढाण्यातून पहिल्या वर्षी 3 लोकांपासून सुरुवात झाली आणि आता जवळपास 100 सायकलिस्ट यामध्ये सहभागी झालेले आहेत। आमचा हा 4 दिवसाचा प्रवास नियमित असं 100 ते 120 किलोमीटर असा सायकलिंग प्रवास करून आम्ही पंढरपूर येथे पोहोचतो आणि त्या ठिकाणी रिंगण सोहळा एकदम अप्रतिम अशा या सोहळ्याला सर्वजण उपस्थित राहतात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वांचा थकवा 450 किलोमीटर किती सायकलिंग केली असली तरी तिथे गेल्यानंतर सर्व थकवा निघून जातो। आणि यामध्ये विशेष म्हणजे महिलांचा सुद्धा 10 महिला यावर्षी सहभागी झालेल्या आहेत आणि एक 14 वर्षाच्या मुलीपासून तर 75 वर्षाच्या युवकापर्यंत यामध्ये आमचे सगळे सायकलिस्ट सहकारी सहभागी झालेले आहेत। देखना है कल तो चलाओ सायकल या घोषवाक्याने बुलढाण्यामध्ये गेल्या 5 वर्षापासून बुलढाणा सायकल क्लब हा दरवर्षी पंढरपूरला जातो। अतिशय 20-25 लोकांचा सुरू झालेला क्लब आज 150 लोकांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। त्यांच्या प्रसारामुळे दिवसेंदिवस लोक सायकल चालवायला लागलेले आहेत आणि दरवर्षी बुलढाणा पंचायतर्फे त्यांच्या मुक्कामाची आणि जेवणाची व्यवस्था रस्त्याने 3-4 ठिकाणी करण्यात येते आणि पुढच्या वर्षी मला वाटतं 250-300 लोक जातील। खूप लोक इंटरेस्टेड आहे जाण्यासाठी। मी यांना आमच्या बुलढाणा परिवारातर्फे आणि समस्त बुलढाण्याच्या नागरिकांतर्फे शुभेच्छा देतो। धन्यवाद।